शेतकरी हा कष्टाळू आणि मायाळू आणि दयाळू आहे, परंतु त्या दयाळू आणि मायाळू शेतकऱ्याला जर तुम्ही झिडकारलं तर शेतकरीच्या हातामध्ये बळी नांगर आहे, हे राज्यकर्त्यांनी कधी विसरू नये। शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिव उर्फ सदाभाऊ खोत हे सर्वसामान्यांना आपलंसं वाटणारं नेतृत्व। सदाभाऊ खोत यांचा जन्म 1 जून 1964 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात झाला। लहानपणापासूनच त्यांच्यातील नेतृत्व गुण दिसू लागले होते। पुढे महाविद्यालयीन जीवनात त्यांनी आंदोलनं केली। त्यांनी 2014 साली विधानसभेची निवडणूक लढवली। 2016 मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले। पुढे ते राज्यमंत्री झाले। त्यांच्याकडे कृषी पणन विभागाचा कार्यभार देण्यात आला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आणि पुढे स्वतंत्रपणे शेतकरी संघटना चालवली। रयत क्रांती संघटनेद्वारे शेतकऱ्यांसह कामगार, सर्वसामान्य व्यावसायिक यांच्यासाठी आंदोलनं केली। मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या, शेतकऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या सदाभाऊ खोत यांनी सर्वसामान्यांशी असलेली नाळ कधीही तोडली नाही। त्यामुळेच ते आजही सहजपणे त्यांच्यामध्ये मिसळतात। आपल्या आग्रही मागण्या, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रसंगी कठोर भूमिका घेतात। त्यांच्यातील हा कणखरपणा, आग्रही भूमिका घेण्याचा स्वभाव यामुळेच ते अल्पकाळातच लोकप्रिय झाले। आजही अनेक प्रश्न सोडवण्यासाठी हजारो लोक त्यांच्याकडे येतात। त्यांच्यातील लढवय्या व्यक्तिमत्वाने एक आश्वासक नेतृत्व महाराष्ट्राच्या मातीत निर्माण केलंय। त्यांचा सन्मान करताना जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अतिशय आनंद होत आहे। त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीनं अनेक शुभेच्छा।